कुंपण अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय 70% कामं सांगली जिल्ह्यातल्या वन खात्याची जी काही कंपाऊंडची केली जातात इतर वन फॉरेस्टच्या केली जातात ती एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिली ही काय भानगड आहे 70% कामं आणि उर्वरित 30% दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात याच्यावर आपण चौकशी करावी शेवटच्या प्रश्नाकडून आणि याच्यावर की पहिली गोष्ट कुंपण ठीक आहे उत्तर घेऊया विश्वजितजी अध्यक्ष महाराज कुंपण डीबीटीच्या माध्यमातून दिलं जातं मी आत्ताच सांगितलं की असं प्रकार होऊ नये म्हणून आपण डीबीटीच्या माध्यमातून देतो आपली जी अनेक सदस्यांना आपली भावना व्यक्त करायची आहे माझ्या दालनात मी या विषयाची बैठक घेऊन आपण येऊ आपण तिकडे पण इन कॅमेरा बैठक घेऊ म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल विश्वजित कदम अध्यक्ष महोदय वन खात्याच्या संदर्भात चर्चा करत असताना माझ्या कडेगाव तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर नावाचं एक जुनं अभयारण्य तिथं जवळजवळ 2000 हरणं आहेत आणि मगाचपासून हा विषय चाललाय की त्या अभयारण्याला लगत असणारी जी गावं आहेत तिथं रानडुकरांचा इतर ठिकाणी कदाचित फॉरेस्टमध्ये गावांमध्ये शेती पिकांचं नुकसान होत असेल माझ्याकडे हरणांचं नुकसान होतं आणि त्याच्यावर काही उपाययोजना काढत नाही गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांची संख्या सुद्धा आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे सांगली शहरामध्ये सुद्धा काही महिन्यांपूर्वी बिबट्यांनी हल्ला केलेला होता आणि वन खात्यांच्या अधिकाऱ्यांना कळवलं एक तर त्यांच्याकडनं रिस्पॉन्स हा मुनगंटीवार साहेब जवळजवळ 2 दिवसानंतर मिळतो ते आल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगतात हो ही बिबट्याची पावलं आहेत हे त्याच्या काय काय असतील खुणा आहेत आणि मग ते तसं बोलून निघून जातात पुढे काहीच त्या उपाययोजना सांगत नाही स्थानिक गावातील लोकांना या बाबतीत एक संरक्षणाचं एक प्रशिक्षण दिलं पाहिजे दुसरं कृष्णा नदीमध्ये 2 प्रश्न माझे गंभीर आहेत मगरींची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे आणि त्या मगरींचे हल्ले होतात हे माणसांवर झालेल्या दर वर्षातनं काही माणसं आमची त्यातली दगावतात या मगरीं बाबतीत सुद्धा वन खातं आलं की नुसतं सल्ले देऊन निघून जातात उपाययोजना काहीच नाही आणि सर्वात महत्वाचं आता आपण बोलत असं म्हणाला घुनस नावाचा जो विषारी साप आहे ह्याची सुद्धा कोयनेतनं पूर 2019ला फडणवीस साहेब आपण पुराची परिस्थिती पाहिली त्याच्यानंतर या घुनस सापीची संख्या सांगली जिल्ह्यात कोल्हापुरात प्रचंड मोठ्या संख्येने वाढली आहे हे साप अंडी देत नाही डायरेक्ट पिलं 40-50 देतं ह्याच्यावरही उपाययोजना नाहीत सातत्याने आम्ही सांगतोय या घुनस सापीमुळे चावलं की माणूस जवळजवळ अर्ध्या तासात मरून जातो ह्याची लस नसते उपलब्ध आता तुम्ही मगाशी मला सांगितलं हा नवीनच विषय मला कळला की साप हा वन खात्याच्या अंतर्गत येत नाही मग कशाच्या खात्यात अंतर्गत येतो तर ह्याच्या बाबतीत ह्या मगरींचा या सापींचा आणि जे आमच्या इथं सागरेश्वर अभयारण्याचं जे नुकसान होतंय प्रशिक्षण द्यावं कुंपण अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय 70% कामं सांगली जिल्ह्यातल्या वन खात्याची जी काही कंपाऊंडची केली जातात इतर वन फॉरेस्टच्या केली जातात ती एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिली ही काय भानगड आहे 70% कामं आणि उर्वरित 30% दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात याच्यावर आपण चौकशी करावी शेवटच्या प्रश्नाकडून आणि याच्यावर की पहिली गोष्ट कुंपण ठीक आहे उत्तर घेऊया विश्वजितजी अध्यक्ष महाराज कुंपण डीबीटीच्या माध्यमातून दिलं जातं मी आत्ताच सांगितलं की असं प्रकार होऊ नये म्हणून आपण डीबीटीच्या माध्यमातून देतो आपली जी कुंपणाच्या संदर्भातील तक्रार असेल ते तुम्ही डीपीडीसीतून जर दिली असेल तरच त्या कुंपणाचा हा प्रश्न होतो राज्यामध्ये कुंपण हा डीबीटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर होते आणि म्हणून डीपीडीसीच्या बैठकीत तुम्ही याची माहिती घ्यावी की या कुंपणाच्या बाबतीत तुम्ही डीपीडीसीतून मान्य केलेत का पैसे नंबर 2 मी पुन्हा सांगितलं की सर्पदंश आणि त्याची मदत वन विभागात येत नाही पण तरीही मी पुन्हा सांगितलं मागेही सांगितलं मला वाटतं मी पुन्हा सांगतोय तो पाळीव प्राणी नाही पण त्याची मदत वन विभागाकडून दिली जात नाही पूर्ण देशामध्ये हा नियम आहे आपण करू शकत नाही कारण तो साप वन विभागात वनात गेल्यावर चावत नाही तो तुमच्या घरी चावतो म्हणून प्रॉब्लेम आहे चला लक्षवेधी क्रमांक 3 तुमची हरकत मी मान्य केली नाहीये बसा पुढे जाऊ बघा या विषयावरती आपण जवळजवळ 35 मिनिटं चर्चा केली आहे सन्मान्य मंत्री महोदय मला वाटतं या प्रश्नावरती या लक्षवेधीवरती अनेक सदस्यांना आपली भावना व्यक्त करायची आहे माझ्या दालनात मी या विषयाची बैठक घेऊन आपण येऊ
आपण तिकडे पण इन कॅमेरा बैठक घेऊ, म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल. चला, बैठक घेतलीच आहे ना तुमची. ठीक आहे. ज्या सदस्यांचे प्रश्न अनुत्तरित राहिले त्यांना 3 वाजता बैठकीला निमंत्रितच केलंय. ठीक आहे. या विषयाची, या लक्षवेधी संदर्भातली बैठक माननीय मंत्री महोदयांनी 3 वाजता आपल्या दालनात ठेवलेली आहे. ज्या संदर्भित सदस्यांना या विषयात चर्चा करायची असेल त्यांनी दालनात उपस्थित राहावं. लक्षवेधी क्रमांक 3